संभाजीनगरामध्ये बेगमपुरा भागामध्ये पैसे वाटपावरून एक आगळा वेगळा गोंधळ निर्माण झाला। पैसे वाटपासाठी केलेली यादी ही सोशल मीडियावरती व्हायरल झाली आणि फोटोमध्ये दिसणाऱ्या फरशीवरून तरुणांनी यादी करणाऱ्याचं घर हे शोधलेलं आहे। काही तरुणांनी व्हायरल झालेल्या या यादीचे फोटो लावले। यादी तयार करणाऱ्याला त्यानंतर जाब देखील विचारण्यात आला, तर यादी तयार करणाऱ्यावरती शेकडो लोकांनी हा संताप व्यक्त केलेला आहे। तर संभाजीनगरमधून हा एक आगळा वेगळा प्रकार समोर आलेला आहे। पैसे वाटपावरून काहीसा गोंधळ निर्माण झाला आणि घरात असणाऱ्या फरशीवरून त्या व्यक्तीचं घर शोधलं गेलं आणि त्यानंतर हा संताप व्यक्त केला जातोय। आणि आज संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, खरं तर कालपासूनच महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांमध्ये हे पैसे वाटपाची प्रकरणं समोर येत आहेत आणि आता संभाजीनगरमधून देखील हे प्रकरण समोर आलेले आहे। नेमकं काय घडलंय हा प्रकार? सुरुवातीला तुम्हाला एक यादी दाखवतो। ही यादी आहे आणि ही यादी आपण पाहिले तर याचं होल्डिंग या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। हे होल्डिंग यासाठी लावण्यात आलेलं आहे की ही यादी एका व्यक्तीने तयार केली आणि माझ्याकडे एवढे लोक आहेत आणि अशा पद्धतीनं तुम्ही यांचे पैसे द्या असं त्यांनी उमेदवाराला सांगितलं आणि ही सोशल मीडियावर व्हायरल झाली। आता तुम्हाला ही यादीतली ही फरशी दाखवतो। या फरशीवरून लोकांनी शोधलं की हे घर कुणाचं आहे, त्याला जाब विचारला आणि त्या लोकांना विचारलं की तू आमच्या नावाने अशा प्रकारचे पैसे का गोळा करतोय। तर त्यानंतर ते घर शोधल्यानंतर त्याला जाब विचारला, त्यांनी माफी देखील मागितली। मात्र कौतुक ह्या सगळ्या लोकांचं यासाठी केलं पाहिजे की त्यांच्या नावाने, म्हणजे आता यामध्ये काही अधिकाऱ्यांची नावं आहेत, काही पत्रकारांची नावं आहेत, काही अन्य बड्या अधिकाऱ्यांची देखील या ठिकाणी नावं आहेत आणि आपण पाहिलं तर यामध्ये अशा पद्धतीची नावं समोर आलेली आहेत। आपल्याकडून काही महिला आहेत। काय घडलं रात्री नेमकं? सर, ज्यांनी नाव लिहिले ना त्यांना ते माहिती नाही आम्हाला कोणी लिहिलं काय, आणि जे आहेत ते पण जे एक्सपायर झाले त्यांचे पण नाव आहे आणि आम्ही कधी पैसे खात नाही सर। आम्हाला नगरसेवकाला पाणी नाही आलं, काही झालं तर त्यांना बोलावं लागतं। जाब विचारला ज्याची फरशी आहे त्याला? हो, मग त्याचं त्यांचे डायरेक्ट तिकडं नाव गेलेले आहे ना सर, तर काही आम्ही कोणालाच मतदान नाही करणार सर। ठीक आहे, का तुम्ही असा निर्णय घेतला? काय जाब विचारला? सर, स्वर्गीय पैसे लागतच नाही ना आम्हाला, पैसे खात बी नाही आम्ही कधीच खाल्ले नाही पैसे आतापर्यंत बी, आणि आता आमच्या नावावर पैसे ज्यांनी घेतले त्यांनी तर येऊन माफी मागावं, हे करावं त्यांनी तर येऊन। आम्ही खाल्लेच नाही पैसे, आम्ही पण पैसे खाल्ले नाही, आम्ही खाणार बी नाही, आम्हाला लढणार आहे आम्ही, आम्हाला पैसे नकोय। आम्ही वोटिंग बी करणार नाही, कोणालाच नाही करणार। आपण पाहतोय की अशा प्रकारची एक यादी समोर आलेली आहे आणि लोकांनी फरशीवरून त्या व्यक्तीला जाब विचारला की अशा पद्धतीचं तू आमचे नावं का गोळा केलेत। मोठमोठे अधिकारी या सगळ्यांची ही सगळी नावं आहेत आणि यांनी विरोध केला आहे आणि आगळा वेगळा प्रकार या ठिकाणी संभाजीनगरच्या बेगमपुरा भागामध्ये घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नागरिकांनी स्वतः येऊन बॅनर लावलेत जेणेकरून या लोकांच्या नावे कोणी पैसे घेऊ नयेत म्हणून। अगदी बरोबर आहे कृष्णा, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे खरं तर अतिशय संतापजनक असे हे पैसे वाटपाचे प्रकार आहेत, परंतु नागरिक अजूनही जागरूक आहेत असंच यावरून दिसून येत आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।